सलगरमधील कारवाईचा धसका, टाकळी ओढ्याचे पाणी झाले पांढरे, भेसळयुक्त दूध ओतल्याचा ग्रामस्थांना संशय। मिरज तालुक्यातील टाकळी येथे ओढापात्रामध्ये पाण्यात दूध ओतण्यात आल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले। ओढ्यात ओतण्यात आलेले दूध भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त दूध व अन्न भेसळी विरोधात जोरदार कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर कारवाईच्या भीतीने ओढ्यात दूध ओतून देण्याचे कृत्य करण्यात आल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे। ओढ्याच्या पात्रामध्ये दूध ओतल्याने ओढ्यातील पाणी पांढरे दिसू लागले होते। याबाबत अधिक माहिती अशी, मिरज सलगरे रोडवर टाकळी येथे ओढा आहे। ओढ्यामध्ये असलेल्या पाण्यामध्ये अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात दूध ओतले आहे। ग्रामस्थांना येथील पाणी पांढरे दिसल्यानंतर त्यांनी माहिती घेतली। अज्ञातांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने दुधाचे कॅन ओतून रिकामे केल्याचे सांगण्यात येत आहे। राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून अन्न भेसळी विरोधात कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे। 2 दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील सलगर येथे दूध भेसळ करणाऱ्या दोघांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे। या कारवाईच्या पार्श्वभूमीवरच कारवाई टाळण्यासाठी भेसळयुक्त दूध अशा रीतीने ओढापात्रात ओतून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, असा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। या घटनेमुळे टाकळीसह परिसरात खळबळ उडाली आहे।